जीबी सिंड्रोम आटोक्यात, यामधून बरं होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदेमधून माहिती। गरोदर पत्नीनं गुन्हा दाखल केला आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आयटी अभियंत्यानं आत्महत्या केली। पुण्यामधली घटना, पत्नीसोबत झालेल्या वादामधून ही आत्महत्या। जतमधल्या एका गावामध्ये अल्पवयीन मुलीवरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधात सोलापूरमध्ये एमआयएमची निदर्शनं, नराधमाला फाशी देण्याची मागणी। शेतातील पिकामधून गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असल्यामुळे नागपूरमध्ये तणाव। भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील सोनेगाव राजा इथे शेतकऱ्यांनी पाईपलाईनला विरोध केला। नुकसान भरपाईच्या चौपट मोबदला देण्याची शेतकऱ्यांची मागणी। शिर्डीमधील दुहेरी हत्याकांडाच्या नंतर पोलिसांसह नगरपालिका ॲक्शन मोडवर। शिर्डीमधील बेकायदेशीर अतिक्रमणावरती पालिकेकडून बुलडोझर। गेल्या आठवडाभरापासून परिवहन विभागामधील सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक तूट, यामुळे वाहनांची पासिंग सुद्धा बंद झाली आहे आणि याचा वाहतूकदारांना आर्थिक फटका। त्यामुळे वाहतूकदारांनी केलंय आंदोलन। मॅन्युअली वाहनांचं पासिंग करून देण्याची सुद्धा केली आहे विनंती। साताऱ्यामधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये शाहू महाराजांचा बिचवा आणि शिवकालीन एकेरी वाघनखं बघता येणार। शिवकालीन वाघनखं ही नागपूरला गेल्यामुळे त्या ठिकाणी शाहू महाराजांचा बिचवा आणि ही वाघनखं ठेवण्यात आली आहेत। तुळजापूरच्या भवानी मातेचं मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित। मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट समोर आणि त्यानुसार पुढील कामाची दिशा निश्चित केली जाईल। पंढरपूरमध्ये माघी यात्रेच्या काळामध्ये विठुरायाच्या चरणी भक्तांकडून 3 कोटी 3 लाख रुपयांचं दान। भाविकांची गर्दी वाढूनही दानामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 47 लाखांची घट। नागपूरच्या पंचशील सिनेमागृहामध्ये छावा सिनेमा बघण्यासाठी नागरिकांची गर्दी। संभाजी महाराजांची वेशभूषा साकारून घोड्यावरून स्वार होऊन एक तरुण थेट सिनेमा बघण्यासाठी पोहोचला। नागपूरमधल्या पाणीपुरी विक्रेत्यांची ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट सवलत। अमर्यादित आजीवन पाणीपुरी 99,000 रुपयांमध्ये आणि 151 पाणीपुरी एकाच वेळेला खाल्ल्या तर 21,000 रुपयांचं बक्षीस। वशिष्ठी नदीवरच्या वादग्रस्त ब्रिटिशकालीन पुलाच्या पाडकामाला अखेर सुरुवात। जुना पूल पाडल्यामुळे शहराला पुराच्या तीव्रतेपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा। 38 लाख रुपये बक्षीस असलेल्या 3 नक्षलवाद्यांचं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण। यामध्ये पती पत्नीसह एका महिला नक्षलवाद्याचा समावेश। लातूरच्या निलंगा तालुक्यामधल्या बसवकल्याणवरून सौर ऊर्जा रॉड घेऊन निघालेल्या ट्रकचा भीषण अपघात। 2 जणांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीररीत्या जखमी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।